इथे कल्पना खूपच चिडलेली असते. ती अर्जुन आणि सायलीला खूप बोलते, खास करून सायलीला, की ती अशी वागली. मी तिला मुलीसारखं मानलं, पण सायली खोटारडी निघाली. इथे सायली खूप रडत असते, हात जोडून विनवण्या करत असते. पण कल्पना, पूर्णा आजी किंवा बाकीच्या घरच्यांना कोणाला काहीच वाटत नाही त्याबद्दल. इथे कल्पना सांगत असते, इथे अर्जुन लग्न करून आला तेव्हापासून मी अर्जुन आणि सायलीच्या पाठीमागे ढाल बनून उभी राहिली. पहिल्यांदाच पूर्णा आजीच्या विरोधात जाऊन यांना सपोर्ट केला, सायलीला सपोर्ट केला, तिला आईसारखं प्रेम दिलं. पण मला नव्हतं माहिती की हे सगळं खोटं होतं, ती खोटी वागत होती म्हणून. इथे सायली सांगण्याचा प्रयत्न करत असते की नाही, आपलं नातं खोटं नाही आहे म्हणून. इथे कल्पना काहीच ऐकून घेत नाही. कल्पना नुसतं बोलत सुटलेली असते. अर्जुन आणि सायली हताश होऊन नुसते उभे असतात. बोलण्याचा प्रयत्न करत असतात पण त्यांना काहीच बोलायला देत नसतात. इथे कल्पना खूप वेडंवाकडं बोलत असते तेव्हा प्रतिमाला खूप वाईट वाटत असतं. सायलीला कल्पना जेव्हा बोलते तेव्हा प्रतिमाला वाईट वाटतं. प्रतिमा पुढे येऊन कल्पनाला सांगते, शांत हो, आणि त्यांना एक संधी तर दे बोलण्याची. हे ऐकून तन्वी डचकते. ती म्हणते, आईला हे काय सुचतंय? कल्पना म्हणते, नाही, त्यांना संधी मिळणार नाही बोलण्याची म्हणून. का नाही मिळणार? त्यांनाही आपलं बोलणं काय आहे, काय हे सगळं केलं ते विचारायला नको? एकतर्फा फक्त सुभेदार त्यांच्यावर आरोप करत सुटलेत. एकदा तरी त्यांना विचारायचं, हे त्यांनी का केलं आहे? नुसतं ओटसूट त्यांचा अपमान करत चाललेत, आणि जास्ती करून सायलीचा. त्यांना कधीच हे कळलं नाही सुभेदारांना इतके वर्ष की हे दोघं जे वागत आहेत ते कॉन्ट्रॅक्टप्रमाणे नाही, खरंच काहीतरी त्यांच्या डोळ्यात किंवा त्यांच्या वागण्यात प्रेम दिसतंय आणि आपल्याबद्दलची आपुलकी दिसते. हे कधीच कळलं नाही त्यांना. आणि आता एकदम कॉन्ट्रॅक्टचे पेपर मिळाल्यावर एकदम बाजू पलटली. एकदम हे लोक चुकीचे झाले. आणि खास करून सायलीने प्रतापला ड्रग्सच्या केसमधनं वाचवलेलं असतं. हे कोणाच्याच लक्षात येणार नाही आता. ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असतं आणि त्याच पुरतं फक्त ती असती तर कशाला एवढा आपला जीव धोक्यात टाकला असता. ती किडनॅपसुद्धा झालेली. महिपतने तिला किडनॅप केलेलं, पण तिने तो पुरावा काही त्यांच्यापर्यंत पोचू दिला नाही. तिने कोर्टात दिला आणि प्रताप त्यामुळे व्यवस्थित सुटला, नाही तर आज जेलमध्ये असता. हे कोणत्या कॉन्ट्रॅक्टसाठी कोणी एवढं केलं असतं का? आपुलकी, प्रेम, जिव्हाळा आणि खरंपणा यामुळेच तिने हे सगळं केलं ना. इथे अर्जुन कल्पना आणि घरच्यांना सांगत असतो की आमचं एकदा ऐकून तर घ्या. तर इथे रविराज पण सुरू होतात. त्यांना कोणी विचारलं आहे का? पण नाही, की ज्याची चूक असते त्यांनी आर्ग्युमेंट करायची नसते. तुझ्या मुलीची चूक होती तरी ती बोलतच होती ना. जेव्हा तिला कितींदा रंगेहात पकडलं होतं तेव्हा का नाही बोलला तिला? पण आता नक्कीच बोलणार तो. इथे फक्त प्रतिमाला वाईट वाटत असतं त्या दोघांबद्दल. इथे रविराज असे बोलल्यामुळे सायली त्यांना म्हणते, सर तुम्ही तरी असं बोलू नका ना, तुम्ही तरी आम्हाला समजून घ्या. पण एक ना दोन ते काहीच बोलत नाहीत. इथे मधुभाऊ पण खूप हताश होतात, खूप निराश होतात. ते म्हणतात सायलीला की तू अशी अनैतिक कशी वागली? तर सायली म्हणते, नाही, मी काहीच अनैतिक वागली नाही आहे. तेव्हा कल्पना सुरू होते परत, का हे खोटेपणा केला, एका परपुरुषाबरोबर एका खोलीत राहिली, हे नैतिक होतं? आणि सगळेजणच डचकतात. इथे सायली सांगण्याचा प्रयत्न करत असते पण कोणीच सांगण्याचा तिला मोका देत नाहीत. इथे कल्पना, पूर्णा आजी, प्रताप, अस्मिता सगळेजणच बोलायला सुरुवात करतात. इथे अर्जुन सांगतो की कुसुमताई आणि चैतन्याला विचारा, आमचं लग्न खरं आहे म्हणून. कल्पना म्हणते, खरं? अर्जुन म्हणतो, आमचं विधिवत देवळात लग्न झालं आहे, पूर्ण विधीनुसारच. कुसुमताई बोला ना. कुसुमताई म्हणते, हो म्हणून मधुभाऊना, की खरंच त्यांनी लग्न केलं आहे म्हणून. पण इथे कोणी काहीच बोलत नाही. इथे सायलीवर नाही ते आरोप घेतात की एका परपुरुषाबरोबर एका रूममध्ये राहिली, किती चुकीचं वागली म्हणून. आणि इथे प्रताप पण तिला सांगत असतो की मी तुला माझ्या मुलीसारखं वागवलं, पण मला काय माहिती होतं ते खोटेपणा होता. इथे लगेच अस्मिता चान्स घेते. अस्मिता म्हणते, बाबा तुम्ही मला नेहमी बोलायचात आणि हिची साईड घ्यायचात, आता कळलं तुम्हाला? प्रताप गप्पा असतो. इथे सायली सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते की नाती खरी होती, पण कोणीच ऐकत नाही. इथे मधुभाऊ पण तिला म्हणतात की माझ्या मुलीसारखं मी वागवलं तुला, पण तू आज हे असं केलंस. तर ती त्यांच्या पाया पडत असते. तर मधुभाऊ म्हणतात, माझ्या पाया नको पडू, माझा गळाच जाप, तेच योग्य राहील. कारण तेही इथे चिडलेले असतात. ते म्हणतात, तुझ्या सासरच्यांसमोर आता मान वर करून कसा राहू मी? माझी मान तू वाकवलीस, तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. हे ऐकून सायलीला आणखीनच वाईट वाटतं. ती एकदमच खचते. इथं अर्जुन सांगतो, आमचं ऐकून तर घ्या, पण कोणीच ऐकायला तयार नाही. इथे कल्पना तर एकदम
सायलीला पकडते, हलवते आणि म्हणते, तू अशी कशी वागलीस? माझं प्रेम काय खोटं होतं का? तू अशी कशी वागू शकतेस? नंतर अर्जुनला पण पकडते आणि हलवते आणि म्हणते, माझा मुलगा असून तू असा वागलास, खोटा वागलास करून. इथे कल्पना खूपच चिडलेली असते. प्रतिमा तिच्या जवळ येते आणि तिला तिथून घेऊन जाऊन खुर्चीवर बसवते, म्हणते शांत हो म्हणून. इथे सायली कल्पनाकडे येते, पूर्णा आजीकडे येते, प्रतापकडे येते, सगळ्यांना हात पकडून त्यांच्याकडे येऊन त्यांना सांगत असते. पण सगळेजणच तिला झटकतात, तिला म्हणतात की आमचा तुझ्याशी काही नातं नाही, संबंध नाही म्हणून. इकडे कुसुमताई, चैतन्य ह्यांना खूपच वाईट वाटत असतं की कोणत्या थराला ही गोष्ट गेली आहे म्हणून. इथे अर्जुन, सायली एकदमच रडत असतात. कल्पना आता एकदा तिला धक्कासुद्धा मारते की ती स्टुलावर जाऊन आपटते आणि सायलीच्या डोक्याला मार लागतो. इथे अर्जुन तिला उचलत असतो आणि तिला बसवतो. तेव्हा सगळेजणच बोलतात, प्रताप आणि कल्पना, की तुम्ही खरे नवरा बायको नाही आहात, त्यामुळे नाटक बंद करा. इथे अर्जुन म्हणतो, नाही आम्ही खरे नवरा बायको आहोत, कारण आमचं विधिवत लग्न झालं आहे देवळात. हे कल्पनाला शोभतं की एवढ्या टोकाची भूमिका की तिला धक्का मारण्या इतपत. जर का ती तुझी सून नाही आहे तर तुझा हक्कही नाही आहे तिच्यावर. जर का तू तिला बाहेरची म्हणतेस, घरातली नाही आहे कोणी म्हणतेस, तर तिला धक्का कशी मारू शकते? एवढं किती रागात आली आहे ही कल्पना. खरंच तिच्या मनात तिच्याबद्दल कधी प्रेम होतं का हेच कळत नाही. का हे लोक नाटक करत होते त्यांच्यावर प्रेम असण्याचं, खास करून सायलीवर. कारण जर का प्रेम असतं तर समजून घेतलं असतं, असं का वागल्यात या प्रश्नाचं उत्तर शोधलं असतं. मधुभाऊ जेव्हा सायलीला म्हणतात, ही तुझी नाती नाही आहेत, तुझे सासर नाही आहे म्हणून, तेव्हा सायली म्हणते, नाही ही माझी नाती आहेत, माझी माणसं आहेत म्हणून. इथं ती पूर्णा आजीकडे येते आणि म्हणते, आजी खरंच ना? पूर्णा आजी हात झटकते. कल्पना आणि प्रताप तर आधीच हात झटकलेले असतात. इथे ती अश्विन भाऊजीकडे येते आणि म्हणते, मी तुम्हाला भावासारखं मानलं आहे, खरं आहे ना, खरं आहे ना? तेव्हा अश्विनलाही काय कळत नाही. तोही म्हणतो, आता मला काही समजत नाही आहे म्हणून. आणि हो सॉरी, आता मी तुला वहिनीही म्हणू शकत नाही म्हणून. हे ऐकून सायली आणखीनच थक्क होते. अस्मिता आणि प्रियाला तर काय मोकाच हवा असतो, आगीत तेल ओतण्याचा. इथे त्या दोघींनाही खूप आनंद होत असतो. आणि प्रिया तर काय, तिचा प्लॅन तर सक्सेसफुल झाला आहे. तिला जे हवं होतं ते झालं आहे. सायलीचा अपमान